एक डेढ़ घंटा पकड़ लो। अरे काय झालं आवाज येऊ काय उचल खाली उचल उचल नका करत नाही ते उचल आजी आजी नका नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे जैनचंद्र ब्लॉग्स मध्ये। तर आज आपण जात आहोत हरिश्चंद्रगडला। नमस्कार 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 मित्रांनो, आजचा दिवस फार सोनियाचा दिवस आहे। खूप महिन्यानंतर आपण गडावर चाललेलो आहोत। तर आजचा जो गड आपण एक्सप्लोर करणार आहोत तो हरिश्चंद्रगड करणार आहोत। आणि तुम्हाला चांगलंच माहिती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामुळेच आपलं वर्तमान चांगलं आहे आणि आपल्या वर्तमानामुळे आपलं भविष्य कसं चांगलं करावं हे आपल्या हातात आहे। जय शिवराय। तर गाईज, आपण ब्लॉग खूप म्हणजे ट्रॅव्हलिंग करायला खूप आधीच चालू केलेलं। सकाळी 6 वाजता आम्ही निघालेलो, तेव्हा खूप अंधार होता। सो ब्लॉग मी आता स्टार्ट करतोय। आता आम्ही मीरा रोडच्या पुढे आलेलो आहे। थोडे सकाळी निघालो आहोत, तरी पण ट्रॅफिक एकदम खूप जाम आहे। सो काय माहिती आता किती टाइम लागतोय, बट आम्ही ट्राय करू की लवकर जाऊ आणि तिथे लवकर पोहोचू। आणि स्पेशल गोष्ट ही आहे की आम्ही तिथे टेंट लावून रात्री तिथे राहणार आहे, जेणेकरून आम्हाला सकाळचा व्ह्यू चांगला भेटेल। सो सनराईज स्पेशल असेल, सो लास्ट पर्यंत थांबू। सनराईज आणि सनसेट दोन्ही आपल्याला पाहायचं आहे। एका गडावरून सनराईज आणि सनसेट बघायचं म्हणजे अतिशय सुंदर असा तो क्षण असेल। सो लेट्स सी। आणि हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्या लोकांची, किल्ले फिरणाऱ्यांची, मावळे लोकांची एक पंढरी म्हणून ओळखली जाते। तुम्हाला माहिती आहे, तिथे शंकराचं मंदिर आहे। 4 पिलर आहेत, त्याच्यापैकी 3 पिलर गेलेले आहेत। एकच पिलर राहिलेला आहे, तो म्हणजे कलियुग। आणि तेच आकर्षण घेऊन लोक खास बघण्यासाठी तिथे जातात। हरिश्चंद्राचा गड फार वेगळाच आहे। तो इतिहास तुम्हाला आपण वरती गेल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल। आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला तो इतिहास चांगलाच माहिती असतो, पण महाराजांचा इतिहास प्रत्येकाच्या मुखातून ऐकायला कोणाला कंटाळा येत नाही। आणि प्रत्येक जण खरा मावळा असेल ना, तो प्रत्येकाच्या मुखातून तो इतिहास ऐकण्यासाठी सतर्क असतो। भले तो 10-20 वेळा ऐकला असेल, पण महाराजांचा इतिहास हा ऐकावा तेवढा कमी। आणि किती वेळ ऐकला तरी सुद्धा ते कोणाला कंटाळा येत नाही, कारण की आपले महाराज होतेच तसे। जय शिवराय। तुम्हाला माहिती असेल की तिकडची एक स्पेशल पिंड आहे आणि त्याच्या बाजूला 4 खांब आहेत। त्या 4 खांबपैकी एक खांबच फक्त राहिलेला आहे। सो आपण तो पण एक्सप्लोर करूया। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे कोकणकडा। कोकणकडाला जो व्ह्यू भेटणार आहे ना, तो एकदम अप्रतिम असणार आहे। सो आपण ते पण कॅप्चर करूया। तर तुम्ही फक्त एकच सपोर्ट करा, ते म्हणजे लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये टिकून राहा बस। आणि आपण काय काय एन्जॉयमेंट्स करू ते पण दाखवू। आता आम्ही दोघंच नाही, अजून एक दादा आहे पुढे, तो पुढे गेलाय। आणि आता ठाण्याला आम्ही कनेक्ट झाल्यानंतर किती लोक बाप्पा? 11 लोक भेटणार आहे। 11 ते 12 जण आपण आहोत आता सध्या। 11 ते 12 लोक तिथे ठाण्याला गेल्यानंतर भेटणार आहे। सो ब्लॉग मध्ये खूप सारी मजा मस्ती असणार आहे आणि खूप सारं आपण काय काय एक्सप्लोर करूयात। तर लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये बघून राहा बस। पप्पांना काहीतरी बोलायचं आहे, सो ऐका। मित्रांनो, ठाण्याचा हा प्रत्येक वेळेला प्रॉब्लेमच आहे। जेव्हा निघतो त्यावेळेला इथे ट्रॅफिक असते। काय करणार, लोकसंख्या एवढी वाढलेली आहे। सरकार त्याच्यावरती सतत प्रयत्न करत आहे, पण काही लोक नियम पाळत नाहीयेत। रस्त्याचे कसेही ओव्हरटेक करत चाललेले आहेत। आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही बायकर लोक म्हटल्यानंतर अति शहाणे। आमच्यासाठी दुसऱ्याने चुकी केली तरी त्याची चुकी आणि आम्ही केली तरी त्याची चुकी, असे मानणारे आपण आहोत। सो ठीक आहे, जायचं तर आहेच आपल्याला, नक्कीच जाऊ आपण। सो गाईज, आता कम्प्लिटली ट्रॅफिक गेलेली आहे आणि मोकळा रोड लागलेला आहे, बघू शकता। आणि या साईडला पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे। मित्रांनो, ट्रॅफिकची काही कारण अशी पण आहेत की आपण समजतो की लोकसंख्या वाढली आहे,
गाड्या वाढलेल्या आहेत, ते तर ट्रॅफिकचं प्रमुख कारण आहेच, त्याच्यात काय वाद नाही आहे. पण कधी कधी ट्रॅफिक याच्यामुळे होते की आपले जे रस्ते आहेत ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचे आहेत काही ठिकाणी, पण रस्त्यामध्ये असणारे जे डोंगर आहेत आणि त्याच्यामुळे जे रस्त्याची झालेली वळणं आहेत ते अतिशय खतरनाक आहेत. आणि ती वळणं म्हणजे टर्न घेताना सगळ्याच गाड्यांना स्लो व्हावं लागतं. तो तेही कारण आहे. आता आपली जी ट्रॅफिक लागली दिसली आम्हाला वाटलं की काहीतरी झालंय वाटतं पुढे, पण ते कारण नव्हतं मित्रांनो, मोठा वळण होतं ते. आणि एवढं मोठं वळण होतं, अर्धचंद्रापेक्षा मोठं वळण होतं आणि त्याच्यामुळे ती ट्रॅफिक लागलेली होती. तो असे मोठमोठे सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असे खतरनाक असे रस्ते आहेत आणि वळण सुद्धा आहेत. तो गाडी वगैरे अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने चालवा, स्वतःची काळजी घ्या आणि जे ठरवलेल्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने पोहोचा. बरे उशीर झाला तरी चालेल, पण गाडी मात्र नीट चालवा, सगळ्या काळज्या घेऊन. आता जस्ट मी तुम्हाला सांगितलं की ट्रॅफिक गेलेली आहे, बट आता परत ट्रॅफिक लागली. बट एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे मुव्हिंग ट्रॅफिक आहे, सो आपल्याला जास्त लेट पण नाही होणार आणि चांगलं आहे आपल्यासाठी. आणि आता मी पूर्ण मास्क बिक्स लावून घेतला कारण की खूप सारी धूळ आहे, जसं बघू शकता. हे बघा खूप सारी धूळ आहे, त्यामुळे स्किनला परत काय काय होईल आणि मध्ये थोड्या पिंपल्स हे सगळे येईल. सो तो प्रॉब्लेम नको. भाई साहब सन हाय हाय हा. ट्रक लोक मध्ये येतात ना. ट्रक साईडला गेला असताना काय व्ह्यू असता भेटेल ना बघ. बघा. सूर्य मामा वरती येतात हळूहळू. भाई साहब का व्ह्यू आहे. तो शेड आला ना एकदम सुंदर वाटतं. खाली सगळं पोल्युशन झालंय, वरती पण सेम सिच्युएशन आहे. आणि हा जो व्ह्यू आहे ना, जो कलर आलाय ना, अप्रतिम, एकदम भारी. सकाळ सकाळ असे व्ह्यू भेटले तर ट्रॅव्हल करायला अजून पूर्ण जोश येतो. आणि पप्पा तुम्ही किती इयर्स आहेत? मी 43 कम्प्लीट, 44 इयर्स आहेत, पण पप्पा एवढे किल्ले करून झालेत ना, बापरे. पप्पा आतापर्यंत किती किल्ले तुम्ही? तरी सुद्धा 21 किती? 21 21 किल्ले 21 किल्ले. आणि आता करणार 22 43 वयात. आणि 100चं टार्गेट आहे. 100 किल्ल्यांचं त्यांचं टार्गेट आहे आणि ते एकदम जोश मध्ये सगळे किल्ले म्हणजे करणार, ते मला त्यांची पूर्ण गॅरंटी आहे. आजच्या ट्रॅव्हलमध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती ती म्हणजे माझी मम्मी. ती नाही आहे, जर ती असती तर अजून एन्जॉयमेंट आली असती. तिला पण असे फोर्ट ट्रेक करणं खूप आवडतं आणि सगळ्यात म्हणजे तिचा टार्गेट आहे की 12 ज्योतिर्लिंग ते सगळं करायचं. सो ती असती तर अजून मजा आली असती. काय पप्पा? ती पण करणार सगळे किल्ले बऱ्यापैकी करण्यासाठी प्रयत्न करेल आणि तिला आपण घेऊन जाणार काही ठिकाणी. लास्टचा ब्लॉग मध्ये आपण कुठे गेलेलो? कोणता पप्पा तो होता? पुण्याला गेलेलो ना. हा, तो कोणता होता? सॉरी गड, तो काय नाव होतं विसरलो. मल्हारगडला गेलेलो तेव्हा पण मम्मीला यायला जमलं नव्हतं कारण की आम्ही 2 व्हीलरने ट्रॅव्हल करत होतो. सो आता पण सेम सिच्युएशन आहे आणि बघू नेक्स्ट ब्लॉग मध्ये मम्मी पण दिसेल, ती पण एन्जॉय करताना दिसेल. सो मला माहिती नाही हा ब्लॉग तुमच्यापर्यंत कधीपर्यंत येईल, बट आता मी जस्ट इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो तेव्हा ईशान किशनचे खूप सारे पोस्ट येत होते की त्यांनी झारखंडमधून खेळला आणि शायद मुस्ताक ट्रॉफीमध्ये सेंचुरी मारली. सो खूप मस्त असं फील होत आहे की जो माणूस इंडियासाठी खूप खेळलेला बट स्टील त्याला काही सिलेक्टर्स लोकांनी सिलेक्ट नाही केलं, स्पेशली गंभीर साहेब. सो त्यांनी पूर्ण करारा जबाब दिलाय पूर्ण इंडियन इंडस्ट्रीला, BCCIला. सो फार मस्त वाटतं आणि तो असला भारी सेलिब्रेशन होता ना त्याचा. तो असं त्यांनी बॅट घेऊन असं काय केलं ना, स्क्वेअर भारी. सो असा फॉर्म त्याचा लास्टपर्यंत राहो आणि तो परत इंडियन टीम मध्ये राहो हीच इच्छा. कारण जो शुभमन गिलचा आणि ईशान किशनचा बॉन्ड होता ना तो खूप चांगला होता. जसं की आपल्याला रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा बॉन्ड होता, सेम ह्या सिच्युएशन
शुभमन गिल आणि ईशान किशनचा बॉन्ड दिसतो. काय बोलताय? मला याच्यामध्ये ऍड करायचं आहे, विनायक वेदांत बोलला ते बरोबर आहे, पण आपल्या लाईफ मध्ये चढ उतार असलेच पाहिजेत. आणि असे उतार दाखवणारे ज्या वेळेला लोक सापडतात ना, त्याच वेळेलाच आपली प्रगती होते मित्रांनो. ते पण बरोबर आहे, बट मस्त वाटलंय. हे चढ उतार असणं फार गरजेचं आहे मित्रांनो, त्याच्याशिवाय लाईफ बनत नाही. जर का तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्युअस तुम्हाला जर का सक्सेसच दिसतोय, तर कुठेतरी जाऊन तुम्ही स्टकअप होणार, कुठेतरी तुमची जाऊन आहे ना परिस्थिती तिथे अडकणार. तुम्हाला असं वाटणार की मी खूप काय केलं, पण समोरचा ज्या वेळेला आपल्याला दाखवतो काहीतरी तुझ्यापेक्षा मी वरचढ आहे आणि तू वेड्यात गिनती करतात, त्यावेळेला आपल्यालाही काहीतरी क्युरियोसिटी येते की काहीतरी करणं गरजेचं आहे. त्या मित्रांनो असे चढ उतार हे आपल्या लाईफ मध्ये असणं गरजेचंच आहे. दिवस गेल्यानंतर रात्र येते, रात्र गेल्यानंतर दिवस येते, तसं दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख येतच. आणि हे नियतीचा खेळ आहे, त्या खेळामध्ये आपण सहभागी झालो पाहिजे, तरच आपली प्रगती होणार. बरोबर. आम्ही इथे थांबलेलो आहे कारण की गाडीचा पुढचा टायर जो होता त्याची हवा थोडी कमी आहे. सो आता इथे आम्ही हवा भरू आणि जो राजदादा ना तो तिथे थांबलाय कारण की आता सगळे जे लोक यायचे बाकी होते ते सगळे तिथे भेटणार आहेत. तो तिथे भेटून आपली पूर्ण मोठी टीम रेडी होईल आणि मग आपण सगळे एकत्र भेटूया. देन आपण एक साथ ट्रॅव्हल करूया. देन हरिश्चंद्रगडला डायरेक्ट पोहोचून मग ट्रेकिंग स्टार्ट. आणि ट्रेकिंग स्टार्ट झाल्यानंतर तिथेच रात्रभर राहायचं आहे. सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. पण त्यांनाच बाहेर बोलव ना, आपल्याला आतून जायचंय का? पण असं आपल्या रूटलाच आहेत ना ते लोक. मगासपासून बोलतो ना आम्ही राजदादा तो हसतो. त्याचा ब्लॉग पण आहे. दादा काय नाव आहे? इथे हाय पार्टी. बाबा रोड आहे. आता मी काय म्हणतो, सरळ जाऊन लेफ्ट कुठे मारायचं आहे? हात मारू, हा बरा पडेल. ट्रॅफिक भेटेल, ट्रॅफिक नको रे आहे ना. आता इथून सरळ जाऊन पुढे लेफ्ट मारायचंय का? पहिला लेफ्ट. तू पुढे चल आमच्या. तर गाईज आता थोडंसं ट्रेक करून आता आपण एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. इट्स नॉट लाईक अ हॉटेल, बट आपण टेंट बिंट बांधलेले आहेत तिथे. आणि तिथे बॅक साईडला दिसणार नाही, बट हे बघा ही दिसते ना ही लाईन, ती आग पेटते तिथे बॉनफायर केला आहे. आणि 2 टेंट घेतल्यात, 2 टेंट आत बांधल्यात. आणि आता काही दादा लोक आहेत ते लोक जेवण बनवतात. आता जस्ट आम्ही कॉफी पिऊन झालो. इथे सगळे हॉटेल्स आहेत, तुम्ही बघू शकता. ते हॉटेल्समध्ये आता रात्रीची वेळ आहे, सो जास्त लोक नाही आहेत. तर काही लोक ट्रेक करून येतात. तुम्हाला लाईटी दिसत असतील तिथे. सो ट्रेक केल्यानंतर पुढच्या साईडला इथे थोड्याशा लाईटी दिसतात. इथे पुढच्या साईडला मंदिर आहे. आणि आता जिथे आम्ही थांबलो आहे तिथून थोड्या पुढे म्हणजे 1 पाऊण
एक तासानंतर कोकणकडा लागलो. सो आम्ही इथे रात्री थांबलो आहे. म्हणजे आता रात्री नाही, किती वाजले म्हणजे 7:30च्या पुढे वाजून गेले ते. सो आता आम्ही रात्रभर इथे काढणार आहे. पण मजा मस्ती करूयात, गाणी बिणी बोलूयात, स्टोरीज ऐकूयात. सो इथून आम्ही सकाळी निघणार. ते 1 तास लागेल ऑलमोस्ट कोकणकडाला पोचायला. सो कोकणकडाला मस्तपैकी खूप सारे शूट्स घेऊयात, फोटोज काढूयात इंस्टाग्रामसाठी अँड ऑल. आणि ग्रुप फोटो एक मस्त घेऊया, कारण की मला हा ग्रुप खूप आवडला आहे. खूप एन्जॉय केलं आहे मी. काय शूट्स घेतले नाहीत, कारण की खूप सारे प्रॉब्लेम्स पण झाले ते मी नंतर तुम्हाला शेअर करेन ॲट दी लास्ट ब्लॉगला. सो मजा येते. तर गाईज आता बाहेर बॉनफायर चाललं आहे ते तुम्ही बघितलंच. आता आत टेंटमध्ये, म्हणजे हा हॉटेल आहे, हॉटेलच्या आत आम्ही टेंट लावलं कारण की बाहेर एकदम मजबूत थंडी आहे. सो आत गेल्यानंतर आपल्याला रोशनदादा, विशालदादा आणि राजदादा भेटेल. सो रोशनदादा आहे तो राजदादाचा सखा भाऊ आहे. ह्याचं नाव आहे रोशनदादा, हा विशालदादा आणि राजदादा. रोशनदादा काय बनवत आहे तू? मी आता राईस बनवतो. राईस बनवल्यानंतर आपण डाळ बनवणार आहोत, तिखटवाली आमटी. आता राईस टाकलं आहे, आता झालेलं आहे, नॉर्मली 75% शिजलेलं आहे. आता थोडं 5-10 मिनिटात राईस बनणार आहे. त्यानंतर आपण आमटी बनवणार आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी. आणि आमटी झाल्यानंतर आपण पापडसुद्धा तळणार आहोत त्याच्यामध्ये. पापड तळल्यानंतर आपल्याला जेवणासाठी लोणचं आणलेलं आहे. लोणचं, पापड, डाळ, भात आणि आपण मस्त आहे की जेवणार आहात. तर जेवणाचा शॉट तुम्हाला आपण नंतर दाखवूया. खूप मजा करूया. आपण ह्या काकांची इथे राहायला आज वस्तीला राहिले. काकांचं आपण सकाळी शूट घेऊया. आणि आज काकाने आमची उत्तम अशी सोय करून दिलेली आहे. झोपण्यासाठी आम्हाला असा टेंट दिलेला आहे. आणि पाण्याची आमच्याकडे सुविधा कमी होती, तरी त्या काकाने आम्हाला पाण्यासाठी मदत केलेली आहे. धन्यवाद. थँक्यू काका. विशाल तू काय करतोय? आम्ही सध्या डालीचं प्रिपरेशन करतोय. अच्छा. कांदा, बटाटी, टोमॅटो. तू काय असते एवढा? काय काम केलेलं प्रिपरेशन करतो. बसलाय बघ, प्रिपरेशन असा बसलाय, बसतंय असं करतात. आणि हे प्रिपरेशन आहे. इंडिव्हिज्युअल करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर तू जेवण बनवायला कसा शिकला? जेवण बनवायला यांच्या मित्रांमुळेच. आमची महिन्याला ट्रिप असते, महिन्याला एक ट्रिप तरी आम्ही महिन्याला एक गड तरी करणार. अच्छा. मित्राच्या आळसपणामुळे मी जेवण करायला शिकलो. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. बस पहिल्यांदा बघतो टेंट लावतात ते सगळे एकामधूनच घालायचं असं. नाही. नाही बसणार इथं. अरे बसणार नाही बसणार. का? नाही बसणार. हे ना तिकडे सरकू ना आपण. बसणारच नाही टेंट. का? बसणारच नाही. किती? लय मोठं आहे. अजून किती ती एक स्टिक फक्त लागली. मगाची बोल छोटा आहे. मला माहिती आहे ना टेंट आम्ही घरात किती मोठा लावलेला. हा उभं तरी कर बघ. उभा तर कर ना. उपचार चाल तिकडे एकदम. रोशन या बेंड होतात भावा. आणि अजून वर त्याला उभं हे करायचं. किती येते? अरे लावून तर बघ. किती हातात? तू उचल. थांब थांब थांब. माझी आली बाहेर. मग घे ना. उचल ना. बस एवढीच इथं. अरे उचल. अरे बादला उचलायचं डायरेक्ट त्याला. तू ढकल तुझ्याकडे. माझ्याकडे ढकल. बस माझ्याकडे ढकल. बस ढकल अजून. बस तुझ्या बुच्चर मध्ये टाक. लावलास? त्यांनी ते अटॅचच केले वाटतं. काय? हे रोज काढतच नाही.
हा ह्याचे पण आहेत. हा घेऊ घ्या तिकडेच, कारण की इकडे पहिल्यांदा झोपत असेल. नाही आम्ही आर्मीच्या कॅम्प ह्याच्यात झोपलोय रे. झोप झोप सांगे झोप झोपू शकतो आपण असे. झाले 5 जण तू झोप इकडे. अजून एक पायथ्या खाली एक झोपू शकतो आपल्या. हे आम्हाला सवय आहे गावाला अशी असे थांब ना. ए बाबू एक सेल्फी पण आपल्या सगळ्यांची थांबा. भिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार शिवबाच होणार. शिव उग्र जटाधर शंभो शिव शिव श्री गंगाधर शंभो शिव शिव कलिमलदाहक शंभो. हरिश्चंद्रगड साक्षी आहे, शिवजी फक्त देव नाहीत, ते इथल्या प्रत्येक श्वासात आहेत. जर तुम्ही हरिश्चंद्रगडावरती जात असाल तर प्लीज हॉटेल नीलकंठेश्वर यांच्या इथेच जावा, कारण की हे काकांनी आमची खूप सारी सोय केली, खूप सारी मदत केली. आमच्याकडे पाण्याची सोय नव्हती, पाणी कमी होतं, बट स्टील या काका आणि काकींनी दोघांनी आम्हाला खूप मदत केलं आणि त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद, त्यांनी अशी मदत केली. सो प्लीज जर का तुम्ही हरिश्चंद्रगडाला व्हिजिट देत असाल तर प्लीज या काकांच्या हॉटेलमध्ये जावा, हॉटेल नीलकंठेश्वर, आणि त्यांचा नंबर त्या बॅनरवरती आहे. सो प्लीज त्यांना देखील सपोर्ट करा. थँक्यू.